बरोबर. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत पुढे आणि आपल्याला डावीकडे वळायचं नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, पाठीला पूर्ण पीळ द्यायचंय. तीन, चार, पाच, पूर्ण मागे पाहायचंय. सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. बरोबर. हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोनही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ करायची. हात खांद्यातून वर, मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, डावीकडे झुकायचंय. मान आणि चेहरा समोर आहे. परत सरळायचं आहे. एक. आता उजव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, पुन्हा सरळायचं आहे. एक. परत डाव्या बाजूला. दोन, परत सरळायचं आहे. एक. उजवीकडे. दोन, परत सरळ. एक. आणि हळूवार हात करायचे आहेत खाली. दोन. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. साधारणतः 3 ते 4 फूट आपल्या उंचीनुसार. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक. मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे. दोन. विरुद्ध दिशेने. एक. पाय सरळ. दोन. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही. एक, दोन. एक, दोन. पुन्हा. एक, दोन. 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 शेवटचा. एक आणि दोन. हात करायचे आहेत खाली. मान सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला पायामध्ये अंतर ठेवून डावीकडे वळायच्या नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. तर यात एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. थांबायचं थोडं 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. परत सरळायचं आहे. मान करायची सरळ. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक. पुढे झुकायचं आहे. दोन. खालून उजवीकडे यायचंय. तीन. वर यायचं आहे. चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. आता उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. डावीकडे यायचंय. तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार हात करायचे आहेत खाली. दोनही पाय आता जवळ करायचे आहेत
दोनही हात आता गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मान वर करायचे आहे आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. खोल श्वास घ्यायचा आहे आणि खोल श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तन्नमामि पतञ्जलि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आणि आता दोनही हात आपल्याला नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. करूयात 1 दोनही हात वर. दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरती कानाच्या मागे खेचायचे आहेत. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 परत श्वास घेत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये उजव्या बाजूला. 2 परत सरळायचा आहे. 1 श्वास आतमध्ये डावीकडे. 2 परत सरळ. 1 श्वास आतमध्ये उजव्या बाजूला. 2 परत सरळ. 1 श्वास आतमध्ये डावीकडे. 2 परत सरळ. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचं. परत 2 परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वर कानाच्या मागे. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 पाठीला पीळ द्यायचं आहे, सरळायचं. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1 हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला, सरळायचं. 2 उजवीकडे. 1 हनुवटी उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. 2 परत एकदा डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 तर दोनही हात बाजूला करायचे आहेत.
मान करायचे सरळ आणि आता श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर. डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. डावा हात वरती करायचा. एक, श्वास आतमध्ये, हात वर. डावा हात वरती आणि आता उजवीकडे झुकायचंय. दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, पूर्ण वरती पाहायचं आता. दोन, श्वास बाहेर, मान वर करायचे, वरती पाहायचं आहे. डाव्या हाताचा दंड कानाला लागलेला, परत सरवायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरवायचा. एक आणि दोन, हात खाली. परत उजव्या बाजूने आपण करायचं आहे सेम. उजवीकडे वळायचंय, डावीकडे झुकायचं आहे. करूयात. एक, उजव्या बाजूला वळायचंय. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. पुन्हा सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. डावीकडे झुकायचंय. दोन, श्वास बाहेर. पुन्हा सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ गोल फिरायचा, सरवायचा आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे, मान सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात डोक्याच्या मागे, कोपरे मागे आणि कमरेमध्ये न वागता पुढे आपल्याला झुकायचं आहे. एक, मानवर खांदे वर. परत सरवायचं आहे. दोन, पुन्हा एकदा पुढे आपल्याला झुकायचं आहे. एक, दोन. परत कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक, कोपरे मागे घ्यायचे आहेत, मान वरती. परत सरवायचं आहे. दोन. आता पूर्ण पुढे झुकायचंय, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. एक, पुढे झुकायचं आहे, पूर्ण पाठीच्या स्नायूंकडे लक्ष देऊन पुढे झुकायचं आपल्याला. कोपरे मागे, थोडेसे असे कोपरे करायचे नाहीत, मागे खेचायचे आहेत. परत मान वर, पाठीचा कणा सरळ आणि मग आपल्याला सरवायचं आहे. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. ज्यांना शक्य त्यांनी पुढे झुकायचं आहे आणि हात मागून वरती खेचायचे आहेत. करूयात. एक, सुरुवातीला पाठीचा कणा ताठ, मान वर, नंतर खांदे खाली, मान टेकवायची जमिनीला, कपाळ टेकवायचे जमिनीला. हात मागून वरती खेचायचे आहेत, खांद्यांना ताण द्यायचं आहे, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. परत सरवायचं आहे. दोन. टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे. एकाच वेळेस मानेच्या स्नायूंना, खांद्याच्या स्नायूंना ताण आणि पोटावरती दाब. परत पुढे झुकायचं आहे. एक, स्पाईन स्ट्रेट सुरुवातीला, नंतर खांदे खाली करायचे आहेत आणि कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. थांबायचं थोडं 10 सेकंदांसाठी. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळायचं आहे, मान करायचे सरळ आणि हात करायचे आहेत बाजूला. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. पायाचे पंजे आपल्याला स्वतःकडे खेचायचे आहेत. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, 10 सेकंद धरून ठेवायचं. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. परत एकदा सेम, डावा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार,
5 6 7 8 9 आणि 10. परत उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही पाय समोर आहेत. उजवा पाय बाहेर करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. गुडघ्याचे डिरेक्शन बाहेरच्या दिशेने. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत डावा हात वरती करायचा आहे. उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये उजव्या बाजूला झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. चौथी हालचाल 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाचवी हालचाल 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पायातलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे आणि आपल्याला कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 पुढे झुकायचा प्रयत्न. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरवायचं आहे 2. पुन्हा एकदा पुढे आपल्याला झुकायचं आहे. 1 हनुवटी जमिनीला. परत सरवायचं आहे 2. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. 1 दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला उजव्या बाजूला झुकायचं आहे. 1 मान सरळ राहील, चेहरा समोर. 2 सरवायचा आहे. हात खांद्यातून वर घ्यायचा. नुसतं एवढं केलं तरी आपल्या पाठीच्या स्नायूंना ताण पडणार आहे. परत 2 एका बाजूला झुकायचं आहे. दोन्ही खांदे समोरच्या दिशेने राहतील. हात खांद्यातून वर ओढायचे पुढे. परत सरळ 2 1. परत एकदा शेवटचा तिसरी हालचाल 1 पायाच्या पाठीमागे ताण. 2 परत हात सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता सेम करायचं आहे. उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये आणि आता डावा पाय बाहेर करायचा आहे. उजवा पाय आपल्याला गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेर, गुडघा बाहेरच्या दिशेने, डावा पायाचा पंजा स्वतःकडे खेचलेला आणि आपल्याला उजवा हात वरती करून डावीकडे झुकायचा. आता करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ताण पडला पाहिजे कडेच्या स्नायूंना. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. सरवायचं आहे. आता श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करायचे. पाय आपला खुब्याच्या रेषेत राहील असा प्रयत्न करायचा आणि दोन्ही हात वरती करायचे. 1 तुमचा चेहरा पूर्ण समोर राहील माझ्या बाजूला. हाताचे पंजे आकाशाच्या दिशेने करायचे आहेत. कोपरातून हात सरळ करायचे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डावीकडे झुकायचं आहे. परत सरवायचं. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वर. परत 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हात वरच्या दिशेने खेचायचे आहेत. परत 1 श्वास आतमध्ये, हात करायचा सरळ आणि खाली. ठीक आहे. आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1
लगेच सिक्वेन्स मध्ये आपल्याला हालचाल करायची आहे. पायाच्या पाठीमागे ताण द्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर टेकवायची आहे. 2, उभ्यातून पुढे झुकायचं आहे, कमरेतून वाकायचं नाही. करूयात. 1, टाच आपली पोटाच्या जवळ आली पाहिजे. टाच जरा पोटावरती आला पाहिजे असा प्रयत्न. कंबर खाली ठेवायची आहे. 2, परत एकदा. 1, 2. मला दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही पाय आता गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्हीही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि आता सेम कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं. इथे सुद्धा गुडघे खाली दाबायचे आहेत मॅक्सिमम, मानवर, आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. 1, ताण पडला पाहिजे. परत सरळायचं आहे. 2, कंबर सरळ, मान वरती करायची आहे म्हणजे कमरेचा भाग सरळ राहायला मदत होते. पुन्हा 1, 2. आता दोनही हात डोक्याच्या मागे ठेवायचे आहेत, गुडघे खाली. आणि आता डावा कोपरा डाव्या गुडघ्याला, उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला स्पर्श करेल असा फक्त चेहरा समोर राहील आपला. कडेला वाकायचं आपल्याला, कडेने. करूयात. 1, डावा गुडघा डावा कोपरा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. ताण द्यायचा आहे. कोपरे सरळ, हात मागे खेचायचे. 2, उजवीकडे. 1, डावीकडे आता. 2, 3, पाय स्थिर राहतील. 4, एका बाजूला वाकल्यावर दुसरा पाय वर द्यायचा नाही. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. बरोबर. सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. दोन्ही हात आता मागे गुंफायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी साधं दोन्ही हात पोटावर ठेवून पुढे झुका. काही हरकत नाही. खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ, आणि पुढे झुकायचं आहे. 1, सुरुवातीला पाठीचा कणा ताट राहील, मान वरती. नंतर खांदे खाली करायचे आहेत, कपाळ टेकवायचे आणि हात पाठीमागून वरती घ्यायचे आहेत. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी नॉर्मल पुढे झुकायचं आहे. परत सरळ. 2, पुन्हा एकदा. 1, 2, परत एकदा पुढे झुकायचं आहे. 1, परत सरळायचं आहे. 2. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पायाचा पंजा जमिनीवर टेकवायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. डावीकडे झुकायचंय, उजवा हात वरती खेचायचा आहे. करूयात. 1, चेहरा समोर राहील. 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा 1, 2, परत एकदा. 1, 2,
हात करायचे आहेत खाली, पाय खाली. आता उजवा पाय बाहेर करायचा आहे, पंजा टेकवायचा आहे, म्हणजे घोट्याला ताण पडणार आहे. नुसतं एवढं जरी केलं आपण तरी घोट्याला ताण पडतो आणि तो महत्वाचा आहे आपल्याला. ठीक आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. पंजाला असं दाबायचं आहे जमिनीवरती. जेवढा आपण पंजा दाबू तेवढं घोट्याला ताण जास्त. असं असं पंजा नाही ठेवायचा, तसा बाजूला राहील असा प्रयत्न करायचा. आता उजवीकडे झुकायचा आहे, एक उजव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला स्पर्श करायचा आहे, दोन सरवायचं परत, एक पाय गुडघ्यामध्ये न वाकवता झुकायचा आहे, तेवढा ताण आपल्याला घेता आला पाहिजे, दोन परत एकदा, एक ओढायचंय स्वतःला समोरच्या दिशेने असं, दोन परत एकदा शेवटचा, एक हात आपण फक्त सपोर्ट साठी घेतोय, नाहीतर विदाउट सपोर्ट पण आपल्याला करता आला पाहिजे, दोन आणि हात करायचे आहेत खाली. परत पाय घ्यायचा आहे मागे, टाचेवर बसायचं आहे, पंजांवरती यायचं आहे आणि कमरेमध्ये न वागता आता उभं राहायचंय आपल्याला. एक आता डायरेक्ट आपण त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं 4 फूट, या बाजूला चेहरा करायचा आहे. ठीक आहे, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे, उजवा पायाचा पंजा सरळ. ठीक आहे, व्यवस्थित सूचनांकडे आपल्याला लक्ष द्यायचं, त्याच्यानुसार क्रिया करायच्या. श्वास आतमध्ये घेत हात खांद्याच्या रेषेत, एक श्वास घ्या. आता डावीकडे झुकायचं, दोन दोन्ही खांदे छाती आणि पाय एका रेषेत ठेवून आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. ठीक आहे, मान खाली करायची, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. दोन्ही पाय सरळ राहतील, असं पाय गुडघ्यात वाकवू नका, पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करा, मान खाली. जेवढा पाय सरळ तेवढं पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला पडणार आहे आणि आपल्याला फायदा होणार आहे. श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा सरवायचा, एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत, एक आता उजव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे, दोन उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायचे आहे, पाय सरळ राहील, पाठीच्या स्नायूंना ताण. हळूवार श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. तर श्वास घेत सरवायचा आहे, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. परत डावा पायाचा उजव्या पायाचा पंजा सरळ, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक आता डाव्या बाजूला झुकायचं आहे, दोन डाव्या पायाच्या गुडघ्याची वाटी वरती खेचायची आहे, हात सरळ आणि मी एक म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, दोन म्हटलं की श्वास बाहेर सोडायचा आहे, पाय सरळ ठेवायचे. तर यात एक मांडीच्या स्नायूंचं आकुंचन ज्यांना करता येतं त्यांनी मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे, दोन परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. तर श्वास घेत सरवायचा आहे, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. तर डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेर. श्वासावरती लक्ष दिले की ताण आपला वाढतो, त्यामुळे श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. एक श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत, उजव्या पायाचा पंजा बाहेर. आता उजवीकडे झुकायचं आहे, दोन उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे आणि आता परत मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे. पहिला श्वास, एक मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, गुडघ्याची वाटी वरच्या दिशेने खेचलेली, ज्याने आपल्याला गुडघ्याला पण फायदा होणार आहे, दोन परत एकदा, एक दोन पुन्हा, एक दोन, एक दोन शेवटचा, एक दोन परत सरवायचं आहे, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे, दोन्ही पाय जवळ, मान सरळ, नजर समोर. ठीक आहे, आणि आज आपण वृक्षासन करणार आहोत.
बरेच दिवस झाला नाही केला. ज्यांना बॅलन्स जमत नसेल त्यांनी पकडा शेजारी भिंतीला वगैरे. तर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा पंजा उजव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूला ठेवायचा आहे. पायाचा पंजा खालच्या दिशेने टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये टेकलेली उजव्या पायाच्या मांडीचं आकुंचन करायचं आहे. गुडघ्याची वाटी वरती खेचायची आहे आणि दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. बॅलन्स करायचा आहे. नजर एका पॉइंटवर स्थिर. ज्यांना शक्य आहे त्यांनी असं थांबा. नसेल शक्य तर भिंतीला किंवा कशाला तरी सपोर्ट घ्या आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे वरती. 1, कडेने हात खाली करायचे. 2, हळूवार हात खाली. परत कडेने वरती करायचे आहेत. 1, 2, नमस्कार मुद्रेमध्ये हात खाली. श्वासासोबत करूयात. 1, श्वास आतमध्ये जे आपण दोन्ही पायांनी सुरुवातीला वॉर्मअप मध्ये करतो तसंच आपल्याला करायचं आहे. 2, श्वास बाहेर हात खाली. ठीक आहे. आता पाय करायचा आहे खाली. ओके. आता सेम उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूने मॅक्सिमम गुडघा खुब्याच्या रेषेत राहील. असा पुढे घ्यायचा नाहीये, मागे खेचायचा जेवढं शक्य तेवढा. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. डाव्या पायाची गुडघ्याची वाटी वर खेचायची म्हणजे आपल्याला बॅलन्स मिळतो, स्टॅबिलिटी जास्त राहते. पूर्ण पंजा जमिनीवरती स्प्रेड करायचा आहे जेणेकरून आपण बॅलन्स व्यवस्थित करू शकतो स्वतःला. सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे बॅलन्स आपलं व्यवस्थित येतं. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1, नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती. पाठीच्या स्नायूंचं आकुंचन करा म्हणजे आपल्याला स्टेबिलिटी राहते शरीराच्या वरच्या भागाला. कडेने हात खाली. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवा. पूर्ण पंजा जमिनीवरती टेकलेला. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. आणि मग पाय करायचा आहे खाली. ओके. आता सूर्यनमस्कार करूयात आपण 2. आज शेवटच्या सेशनमध्ये आपल्याला प्राणायाम घ्यायचा आहे त्याच्यामुळे सूर्यनमस्कार 2 करायचे फक्त. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वासावरती करूयात. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2, श्वास आतमध्ये हात वर. जास्त वाकायची गरज नाही आज. 3, श्वास बाहेर. आता डावा पाय मागे. 4, श्वास आतमध्ये. 5, श्वास बाहेर. 6, श्वास स्थिर. 7, श्वास आतमध्ये. 8, श्वास बाहेर. 9, श्वास आतमध्ये. 10, श्वास बाहेर. 11, श्वास आतमध्ये आणि 12, श्वास बाहेर. पुन्हा 2, श्वास आतमध्ये. 3, श्वास बाहेर. 4, श्वास आतमध्ये. 5, श्वास बाहेर. 6, श्वास स्थिर. 7, श्वास आतमध्ये. 8, श्वास बाहेर. 9, श्वास आतमध्ये. 10, श्वास बाहेर. 11, श्वास आतमध्ये आणि 12, श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने. सूर्यनमस्कारामध्ये पण खूप वाकलं पाहिजे असं काय नाहीये. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करू शकता. फक्त श्वासावरती केलं तर अधिक फायदा आपल्याला त्याचा होणार आहे. त्यामुळे श्वासावरती करायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. लक्ष जेवढं श्वासावरती राहील तेवढा आपल्याला फायदा जास्त होणार आहे. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला. हातांचे तळवे जमिनीवर टेकलेले. आणि आता आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले, गुडघे जोडलेले.
आणि हात आपल्याला खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत बाजूला. आणि आता दोनही गुडघे आपल्याला डावीकडे करायचे आहेत आणि मान उजवीकडे करायचे आहे. करूयात. एक, दोन्ही गुडघे डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला करायचे आहे. उजवा कान पूर्ण आपल्या जमिनीला लागेल अशा प्रकारे आपल्याला हालचाल करायची आहे मानेची. परत सरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये, उजवीकडे, दोन श्वास बाहेर. मान आता डाव्या बाजूला येईल. श्वासासोबत करा. पाय वर घेताना श्वास घ्यायचा. एक श्वास आतमध्ये, मान सरळ. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. श्वासावरती करा हालचाल, ही श्वासावरती होणं अपेक्षित आहे. परत एक श्वास आतमध्ये. आता परत डावीकडे, दोन श्वास बाहेर. आणि आता या स्थितीमध्ये आपल्याला कपालभाती करायची आहे. पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची, श्वास बाहेर सोडायचा आहे. 60 वेळा आपल्याला पोटाची हालचाल करायची 1 मिनिटामध्ये. करूयात. कपालभाती या स्थितीमध्ये करायचं आहे. हळूवार पाय सरळ करायचे आहेत. आता दोन्ही पाय उजवीकडे करायचे आहेत, मान डावीकडे करायचे आहे. आणि पुन्हा पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे. आणि श्वास बाहेर सोडायचा आहे 60 वेळा. करूयात. परत हळूवार पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे सरळ, हात करायचे आहेत खाली आणि पाय करायचे आहेत सरळ. आणि आता डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि आपल्याला पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. अनुवरती दोनही हातांवरती टेकवायचे आता. आणि दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे आहेत. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना द्यायचा आहे ताण. परत खाली व्हायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि खाली. आता दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहेत. असे हनुवटी जमिनीवर टेकवायचे आहे. हातांचे तळवे जमिनीवर टेकलेले. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे.
करूयात. एक, डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर आपण उचललाय. परत खाली 2, उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. करूयात. 1, 2. आता डावा पाय वर उचलायचा आहे आणि उजव्या बाजूला खाली आपल्याला टेकवायचा आहे. करूयात. डावा पाय वरती. 1, उजवीकडे पाय टेकवायचा खाली. 2, हनुवटी जमिनीवर टेकलेली, दोनही हात जमिनीवर टेकलेले ठेवायचे आहेत. परत सरळ. 1 आणि 2, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता ही क्रिया करायची आहे. सेम करायचे. उजवा पाय 1, हनुवटी जमिनीवर टेकलेली. 2, उजवा पाय डाव्या बाजूला टेकवायचा आहे. सरळ ठेवून. परत 1, पाय वर आणि 2. श्वासासोबत करताना पाय वर घेताना श्वास घ्यायचा आहे. 1, 2, श्वास बाहेर, पाय उजवीकडे. सरळ होताना श्वास घ्यायचा. 1, श्वास आतमध्ये आणि 2, श्वास बाहेर. परत उजव्या पायाने 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत एकदा डावा पाय वरती श्वासासोबत. 1, श्वास आत, 2, श्वास बाहेर. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. उजवा पाय 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये आणि 2, श्वास बाहेर. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. आणि आता दोनही हात खांद्यांच्या बाजूला करायचे आहेत. मानवती जवळून टेकवायचे आहे. श्वास आतमध्ये घेत मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे. याच सिक्वेन्सनी करूयात. 1, पहिल्यांदा मान कोपऱ्या छातीला टेकवायचे. हाताचा दाब छातीवर आणि हात सरळ. भुजंगासन याच क्रमाने आपल्याला करायचं आहे. आता कंबर उचलून टाचेवरती बसायचं. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये, हात वर आणि 2, श्वास बाहेर, हात खाली. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे. कपालभाती 30 वेळा पोटाची हालचाल करायची आहे. नंतर आपण थोडा बदल करणार आहोत. करूयात 30 वेळा पोटाची हालचाल. झालं त्यांनी थांबायचं आहे. आता उजव्या हाताचे पहिले 2 बोट दुमडायचे आहेत आणि आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडत आपल्याला कपालभाती करायची आहे. थोडासा श्वास घ्यायचा आहे, पोटाची हालचाल आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. करूयात.
ज्यांचं झालंय त्यांनी आता डावे नाकपुडी बंद करायची आहे आणि उजवीने श्वास सोडायचा आहे 60 वेळा. करूयात. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. पुन्हा हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. दोन्ही नाकपुड्यांमधली एक नाकपुडी आपली पूर्ण चालू असते, दुसरी नाकपुडी अपूर्ण चालू असते. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. एका नागपुडीने आपल्याला व्यवस्थित कपालभाती जास्त कालावधीपर्यंत करता येते. दुसऱ्या नागपुडी मधून जी अपूर्ण चालू असते त्याच्यामधून कपालभाती करताना आपल्याला थोडासा त्रास जाणवतो. याकडे लक्ष द्या. दोन्ही नागपुड्या एक समान चालू राहण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. मन स्थिर ठेवायचं आहे, म्हणजे दोन्ही नागपुड्या इडा आणि पिंगला या स्थिर राहतात. शरीरामधील प्राणशक्ती स्थिर राहायला मदत होत असते. आणि आता कपालभाती करायची अल्टरनेट असते, म्हणजे उजव्या हाताने पहिल्यांदा उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डावीने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडत कपालभाती करायची आहे. परत उजवी बंद करायची, डावीने सोडायचं आहे. एकदा उजवी बंद करा, एकदा डावी बंद करा. अशा प्रकारे श्वास आपल्याला घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून आपल्याला थांबायचा आहे आणि पूर्ण नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. धारणा आपण आज करणार आहोत. त्यासाठी हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. मनामध्ये येणाऱ्या विचारांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य. आणि आपल्याला
3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणायची आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचा एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत आता. आणि आपल्या डोळ्यासमोर जो काही अंधार, प्रकाश, प्रतिमा, रंग दिसतात त्याकडे एकटक पाहायचं आहे. समोर एकदम अंधार पूर्ण खोलवर प्रसरलाय असं आपल्याला जाणवेल. मनामध्ये कोणतेही विचार येऊ न देता, विचारांना प्रतिक्रिया न देता, काय आपल्याला दिसतंय, कसं दिसतंय त्याचा कोणताही न विचार करता एकटक पाहत राहायचं आहे. श्वास सुरू ठेवायचा आहे. श्वास सुरू ठेवायचा आहे. श्वासासोबत समोरची आकृती बदलते आहे का त्याचं निरीक्षण करा. हळूवार श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आणि आता दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रितच ठेवायची आहे. खोल श्वास घ्यायचे आहेत. 3 स्वतःहून खोल श्वास घ्यायचे आहेत. डोळे उघडायचे नाहीत. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला डोळे उघडायचे आहेत.
आणि रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक. आजच्या पुरते एवढंच. परत नंतर आपण भेटूयात सोमवारी. धन्यवाद.